डोंबिवलीतील सागाव परिसरातील रविकिरण सोसायटीत लागलेल्या आगीच्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका तरुणाला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लवेश पार्टे असे आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पहाटेच्या सुमारास आरोपीने घरातून काही वस्तू आणून कचरा पेटीत टाकल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या आगीत तब्बल 29 वाहने जळून खाक झाली तर 5 जण जखमी झालेत। आरोपीने नेमकं काय टाकलं होतं याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास मानपाडा पोलिसांकडून सुरू आहे। मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सागाव येथील राज अपार्टमेंट येथील पार्किंग एरियामध्ये दिनांक 15/2/2026 रोजी पहाटेच्या सुमारास आग लागून येथील जवळपास 29 मोटरसायकल आगीत भस्मसात झाल्या होत्या। त्या प्रसंगी पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्यात आली होती। सदर ठिकाणचे CCTV फुटेज चेक करण्यात आले आणि तेथे असं लक्षात आलं की पहाटे 3:40च्या सुमारास त्या सोसायटीमध्ये राहणारा लवेश महेंद्र पार्टे वय 22 वर्ष याने तिथे कचरा कुंडीमध्ये काही कचरा टाकल्यानंतर थोड्या वेळातच आग भडकली आणि त्यामध्ये या मोटर वाहनांचं नुकसान झालं आणि त्याचप्रमाणे त्या सोसायटीमधील 5 रहिवासी जखमी झालेले आहेत। त्यापैकी 3 जे जखमी ते ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये दवाउपचार घेत आहेत। आम्ही ताब्यात घेतलेला असून त्याची 2 दिवस पोलीस कस्टडी भेटलेली, अधिक तपास चालू आहे। काय नेमकं कारण होतं सर? त्याने तो पहाटे कामावरून आल्यानंतर सफरचंदाचे काही तुकडे आणि काही माचीस असलेला कचरा त्याने टाकल्याचा तो सांगतो, आणि तरीसुद्धा याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। ठाण्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वादावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी मांडलेले मुद्दे काहीतरी तथ्याधारित असू शकतात असं मत केळकर यांनी व्यक्त केलंय। भूखंड प्रकरण असो किंवा महानगरपालिकेतील फिक्स डिपॉझिटचा मुद्दा असो, या प्रश्नांवर थेट उत्तर देण्याऐवजी विषयांतर केलं जात असल्यास ॲक्शनला रिॲक्शन होणारच असं केळकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाही, खरं म्हणजे मूळ विषय जो त्यांनी उपस्थित केला, ती गणेश नाईक अनुभवी आहेत, जुने जाणते नेते आहेत। या जिल्ह्यामधले मला वाटते सर्वात आत्ता सिनियर गणेश नाईक आहेत। त्यांनी त्या ठिकाणच्या भूखंड आणि त्या ठिकाणचा जो काही डिपॉझिट महापालिकेत होते प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्यासंबंधी विचारलेलं आहे, तर त्याला बगल देऊन तुम्ही निरनिराळे मुद्दे उचलण्यापेक्षा त्यांनी जे उपस्थित केलेले आहे त्याला योग्य प्रकारे त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं सांगितलं तर मग अशा प्रकारचं हे होणार नाही। नाहीतर मग ॲक्शनला रिॲक्शन, रिॲक्शनला ॲक्शन हे महायुतीच्या दृष्टीने योग्य नाही आणि विकासाच्या दृष्टीने जनतेने जो एक मोठा कौल दिलेला आहे तर त्यांच्या नजरेमध्ये देखील हे योग्य होणार नाही। पोस्टरबाजीमध्ये पाहायला गेलं तर श्रीकांत शिंदेने स्मृती भविष्य झाल्याची टीका गणेश नाईकांवरती केलेली आहे। का वाटतं येणाऱ्या काळात अशीच टीका पुढे वाढत जाणार का? नाही, अशी टीका खरी म्हणजे करता कामा नये। कुठल्याही व्यंगाच्या बाबतीत, वयाच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण बोलायला पाहिजे असं मला वाटतं। नाहीतर काय होईल की आज तुम्ही करताय, उद्या तुमच्यावर टीका केली जाईल आणि मग हे कुठेतरी थांबलं तर पाहिजे। नाही तर हे एकच युद्ध जे आहे ते चालत राहील आणि त्यामुळे हे खरं म्हणजे थांबलं पाहिजे आणि मुद्द्यावर काही विषय असेल त्यासंबंधी बोललं गेलं पाहिजे। श्रीकांत शिंदे आजी माजी असं देखील उल्लेख केलेला, ते देखील लोकसभेचे खासदार आहेत, त्यांनी देखील चॅलेंज दिलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवावी आणि असं कल्याण डोंबिवली। का वाटतं येणाऱ्या काळात युती म्हणून दोघंही लोकसभेला लढले होते, कुठेतरी नरेंद्र मोदी असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा होता। शेवटी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या करिश्म्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवण्यामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे आजी माजी याचे आता 29ला आहे, आता तर निवडणुका होऊन गेल्या। आत्ता जे आजी आहेत ते आजी आहेत, जे माजी आहेत ते माजी आहेत। आता 29ला बघू कोण आजीचे माजी होतात आणि माजीचे आजी होतात।
मात्र गणेश नाईकांच्या मनात एवढा राग का वाटतं, नेहमीच प्रश्न ते विचारतात. या संदर्भात अजून काय उत्तर पाहिजे तशी मिळत नाहीये. दोन्ही खासदार फक्त उत्तर देतात, डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल या नरेश म्हस्के असेल. शेवटी कसं आहे की त्या नव्या मुंबईमध्ये त्यांनी अनेक वर्ष सत्ता एक हाती ठेवलेली आहे. प्रशासकीय काळामध्ये काही गैर त्यांच्या दृष्टीने झालेलं असेल तर त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून ते व्यक्त होणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचं त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळालं आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेब समर्थ आहेत. नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून गेली 10 वर्ष आहेत. त्यांच्या अखत्यारीतले हे विषय आहेत. ते सुद्धा त्याच्यावर भाष्य करू शकतात, त्याच्यावर योग्य ते उत्तर देऊ शकतात आणि त्यांनी उत्पन्न केलेले जे विषय आहेत जर ते विषय खरे असतील तर चौकशी देखील लावू शकतात. मात्र अधिकारी असतील, बिल्डर असतील, अशांनाच का जमिनी जात आहेत सिडकोच्या, त्यांनी देखील असा एक टीका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येणाऱ्या काळात PDR असेल आणि गोष्टी असतील मुंबईच्या. नाही, माझं तर मत आहे की या जमिनी ज्या आहेत त्या सार्वजनिक समाजोपयोगीच असल्या पाहिजेत. कुठलीही जमीन बिल्डरच्या घशामध्ये जाता कामा नये. सर, SRA संदर्भात अनेक वेळा आपण तक्रारी आलेल्या होत्या. आपल्याकडे कोणकोणते असे व्यावसायिक आहेत त्यांना येणाऱ्या काळात पुन्हा तुम्ही त्यांची भेट घेणार आहे? अनेक लोकांचे भाडे थकलेले आहेत ठाणेकरांचे. नाही, SRAचे जवळजवळ 10 प्रकल्प आणि त्याच्या तक्रारी माझ्याकडे सातत्याने आलेल्या आहेत. वेळोवेळी मी बैठका घेऊन अनेक सोडवलेले पण आहेत. पण आता ठाणे पूर्वमध्ये जो SRA प्रकल्प चालू आहे तर त्याने सेलच्या प्रॉपर जागा ज्या आहेत ते विकल्या, पण या गोरगरीब लोकांची भाडी अजून दिलेली नाहीत 5 कोटी रुपयाची. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याच्याबद्दल बैठक लावली आहे आणि कडक कारवाई केली पाहिजे. त्याला तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा कशाकरता मुदत देता? तुम्ही गरिबांना जे भाडी देत नाही आहे 4-4, 5-5 कोटी रुपये जर त्या प्रकल्पामध्ये तुम्ही भाडी देत नाही आहात तर त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई केली. मला वाटतं जर कठोर कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल का असणार आहे आमदार म्हणून तुमचं आणि भाजप? नाही, पुढचं पाऊल म्हणजे त्या जो ठेकेदार असेल त्याला तुम्ही बदलून टाकायला पाहिजे, नवीन आणलं पाहिजे. परंतु गरीब सामान्य माणसाला का हा त्रास? एक तर योग्य वेळेला तुम्हाला जागाही दिली जात नाही आणि तिथून बाहेर काढले त्याला योग्य वेळेला भाडीही मिळत नाहीत आणि त्याला जबाबदार जो आहे तो ठेकेदार असतो. सर्व SRA प्रकल्पामध्ये कडक त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आता उरलेली आहे. लाखो लोक नाही तर देशोधडीला लागतील. थँक्यू. नवी मुंबईतील बेलापूर भागातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. राज्याचे पुनर्वसन मंत्री पंकज भोयर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बेलापूरमधील हजारो जुन्या झोपड्यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. अधिकृत कागदपत्र असलेल्या झोपडपट्टी धारकांना मोफत घरं देण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र नाहीत पण काही पुरावे आहेत अशांना 2.5 लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे. या निर्णयामुळे बेलापूरमधील झोपडपट्टी धारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जाते. आमचे राज्यमंत्री पंकज भोयरजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी CO वगैरे धरून आज बैठक झाली. माझ्याबरोबर 3-3, 4-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती. तर याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल का असेल तर ते बोलायला आपल्याला बरं पडलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये एक आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगरमध्ये काम करत होती. त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर्क तयार केले. आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे. त्यांच्याकडे PMC वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे. तिथे ते आंबुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे. आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगरमधून आणि मग आपण आपलं CBD आहे, बेलापूर आहे, इथून आपलं ही सुरुवात होत आहे.
48 आहेत, 29 झोपडपट्ट्या MIDCत आहेत, सिडकोच्या 17 आहेत आणि शासकीय जागेवर महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 2 आहेत. अशा एकूण 48 झोपडपट्ट्या आहेत. आणि आता जर जो त्यांनी सर्वे केलेला तो जो लाभ मिळणार आहे तो जवळजवळ 72,665. त्यांचा पण सर्वे, त्यांचा पण सगळं पेपरवर्क चालू आहे. आणि शासनाने आपल्याला माहिती नसताना अनेक झोपडपट्टीचा सर्वे केलेला आहे. आणि त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे काहीच पेपर नाही, तर त्यांचं इलेक्शन कार्ड जरी असेल 10-12 वर्षाचं, तर त्या पद्धतीने त्यांना 2.5 लाख रुपये मध्ये झोपडी मिळेल, म्हणजे घर मिळेल. आणि ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळेल. मला असं वाटतं की सुरुवातीला जी पण घरं गोरगरिबाला मिळतील, तर शासनाचा पण आभारच मानले पाहिजेत. आज इंचभर जागेसाठी आपण बघतोय प्रत्येक मीडिया चॅनलमध्ये भाऊ भाऊ, बहीण बहीण, आई बाप, काका चुलते शेताच्या बांधावर एकमेकाला मारत आहे. कालच एक घटना बघितली, बहीण भाव सगळे मारामारी, 1 इंच 1 फूटसाठी 2 फूटसाठी बांधावर मारामाऱ्या करतात. आज सरकारच्या माध्यमातून, आज मोदी साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्रजीच्या माध्यमातून ही जी मोफत घरांचा जो प्रयत्न आपण सुरू केला आहे, आज गेली 25 वर्ष ही जी आमची लोक आहेत त्यांना हे आमचे मलेजी आहेत, ते आज जवळजवळ 40 वर्ष तिथे राहतात. पण प्रत्येक इलेक्शनला कोण ना कोण इथं आश्वासन देतो. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या, त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू. आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पूर्ततेला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा, आणि त्या मेळाव्याला स्वतः आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन या लोकांना मार्गदर्शन देऊन, आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाची लोक आहेत. याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जातीभेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम आहे. मुंबईत जिल्हा परिषद निवडणुकांनंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अनेक ठिकाणी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. पुढील काळात संघटन बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान अपघाती मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच मंत्री कार्यालयात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचंही नमूद केलंय. अल्पसंख्याक विभागात चुकीचं काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिकाही तटकरे यांनी मांडली आहे. आपल्याला येऊन भेटून गेले, काय औचित्य, काय निमित्त? भारतीय जनता पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते. आज दुपारी आमची मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ सुद्धा भेट झालेली होती. त्या भेटीचं कारण वेगळं होतं, ते मी आपल्याला सांगेनच. ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल महायुतीतून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती. माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे. त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आहे, याचीच आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. आणि मग या संदर्भातला निर्णय एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होती, सौहार्दाच्या वातावरणामध्ये होती. भारतीय जनता पक्ष एक आमच्या इंडियामधला प्रमुख पक्ष आहे आणि स्वाभाविकपणाने मित्रपक्षांचा सन्मान, आदर हे करण्याच्या दृष्टिकोनातूनच अत्यंत चांगल्यापैकी चर्चा त्या ठिकाणी झाली. आजच्या जी उशिरा बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काही आमदारांवर देखील नाराजी व्यक्त झाली, खास करून विलगीकरणाच्या अनुषंगाने. नाही, त्याबद्दल कुठली चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. या सगळ्या कल्पकल्पित बातम्या त्या ठिकाणी आहेत. अतिशय एकत्रितपणाने, एकसंघपणाने विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या धीरोदात्त पद्धतीने, संयमाने आणि योग्य ती भूमिका घेत बहिणी उपमुख्यमंत्री पदावरती संघटनेची
धुरा ज्या पद्धतीने वाहत आहेत त्याबद्दलचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणाने सर्वांनी उभं राहावं आणि पक्ष संघटना मजबूत करावी एवढं तर कालच्या बैठकीचं सार होतं. याचा वृत्तांत मी त्या ठिकाणी दिला. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केले की उद्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे राज्य सरकारच्याकडनं या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सगळी चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या मार्फत जी काही करू इच्छित आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं मुख्यमंत्री या नात्याने पावलं उचलली जाणार आहे. एक चर्चा अशी आहे की सीबीआयपेक्षा सुद्धा की त्यांच्याशी संबंधित जी यंत्रणा आहे कारण हवाई उड्डाण त्या यंत्रणेनं प्रामुख्याने चौकशी केली पाहिजे. जसं की जगभरामध्ये ज्या काही बेस्ट ऑफ बेस्ट कंपनी आहेत अभ्यास करणाऱ्या त्यांची मदत घ्यावी असं काही आपण सजेशन दिलं. एक तर नक्कीच आहे, वारंवार आम्ही या बाबतीमध्ये बोलत आलो. ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशीच त्या खात्याचे केंद्रीय मंत्री नायडूजी आज तिथं होते, मुरलीधर मोहोळजी सुद्धा होते. त्याच्यामुळे एक स्वायत्त संस्था अशा पद्धतीच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या संदर्भात भारत सरकारने यापूर्वी नेमलेली आहे. त्या स्वायत्त यंत्रणेने तपास त्या ठिकाणी सुरू केल्याचं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलं. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सीआयडीच्या मार्फत तपास करावा असं सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. हे आहे त्याच्यामुळे स्वायत्त यंत्रणाही तपास करेल पण सीबीआय तपास करत असताना आणखीन व्यापकतेने तपास त्या ठिकाणी होऊ शकतो. ज्या वेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशांतील सुद्धा अशा अपघाती प्रकरणाचा जे काही तपास करत असतात त्यांची मदत त्या ठिकाणी होऊ शकत असते. त्यामुळे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की सखोल पद्धतीचा तपास त्या ठिकाणी व्हावा. या संदर्भामध्ये जे जे काही मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यासह तपास त्या ठिकाणी केला जावा आणि हा तपासाचा निष्कर्ष लवकरात लवकर राज्यातल्या नव्हे तर देशाच्या जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने भूमिका होती. म्हणूनच उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी प्रफुल्लभाई, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून मुश्रीफजी आणि पार्थ आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी. अनेक वर्ष कॅबिनेट मंत्री होते. आता रोडांचे जे प्रश्न होते तुमच्या मंत्र्यांना काय सल्ला द्याल? कारण की आठवड्या पूर्वमध्ये मंत्रालयात एक अधिकारी डिपार्टमेंटला कार्यालयात सापडले. शेवटी प्रशासकीय तर बाब आहेच पण ज्या मंत्र्यांची शासनाची किंवा पक्षाची हे प्रतिमा मलिन प्रतिमा निश्चित मलिन होते. त्याच्यामुळे आपल्या कार्यालयामध्ये नेमला जाणारा स्टाफ हा सुद्धा चिकित्सा करूनच त्या ठिकाणी नेमला जावा. स्पष्टपणाची सूचना मंत्री म्हणून मंत्री कार्यालयाकडे गेलीच पाहिजे की अशापैकी कुठली गोष्ट खपून घेतली जाणार नाही. याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे कारण शेवटी अशा घटना ज्या वेळेला घडत असतात त्याच्यामुळे सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम होत असतो. त्या मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये ती बाब येते त्यांच्याही प्रतिमेवरती परिणाम त्या ठिकाणी होत असतो. या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि इतरही सर्वांनाच त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. धन्यवाद. अल्पसंख्याक खात्याचा विषय सध्या चर्चेत आहे. बहिणीची तुमची चर्चा नक्कीच झाली असेल. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे किंवा चौकशी झाली पाहिजे अशी एक मागणी आहे. त्यांच्या सह्या आहेत अजित पवारांची त्यावर सह्याच नाही. स्पष्टपणानेच आहे राज्याचा रूल्स ऑफ बिझनेस जी नियमावली सांगतो त्या पद्धतीने कुठलाही निर्णय हा मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीशिवाय सरकारी होत नसतो. अशा वेळेला ज्यांनी कोणी असे आदेश काढलेले त्याची चौकशी व्हावी, त्यांच्यावरती कारवाई केलीच गेली पाहिजे. वहिनी सुद्धा त्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्या विभागाचा पदभार त्यांच्याकडे असल्यामुळे अशाच पैच्या सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. धन्यवाद. संदर्भात एकीकडे बोलताय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAनं आता सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. मेट्रो 4 मार्गिकेची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्य मेट्रोंची तपासणीही सुरू केली जाणार आहे. पुढील 2 दिवस ही तपासणी चालेल. त्यानंतर विशेष सघन सुरक्षा तपासणी पथकाकडून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. त्या अहवालातील सूचनेनुसार MMRDA कडून पुढील कारवाई केली जाणार आहे. मुलुंड येथील LBS मार्गावर वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4च्या कामादरम्यान संरक्षक कठडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
मेट्रो 4 मार्गिकेवर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे संरक्षण कठडा कोसळून दुर्घटना झाली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले होते. म्हाडाच्या मुंबई मंडळानं मंगळवारपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत मुंबईतील 117 घरांच्या विक्रीसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या योजनेतील बहुतांश घरं महागडी असल्यानं ती उच्च भूरसाठीच असल्याची नाराजी सर्वसामान्यांकडून व्यक्त होते. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत घर घेऊ इच्छिणाऱ्यांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. अर्जदारांनी अनामत रक्कम भरल्यानंतर 48 तासात घराच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम भरली नाही तर घरावरील दावा संपुष्टात येणार असून त्याच वेळी अनामत रकमेपोटीची 1 ते 6 लाख रुपये रक्कमही गमवावी लागणार आहे. अनामत रक्कम भरल्यानंतर 48 तासात 10% रक्कम न भरल्यास घराचा दावा रद्द करून अनामत रक्कम मंडळाकडेच जमा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 72 लोको पायलट मेल यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतलाय. एकाच वेळी 72 जणांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दबाव, छळ केला जात असल्यानं सर्व लोको पायलट तणावात काम करत होते. अनियमित कर्तव्य, प्रशासकीय संवेदनशीलतेचा अभाव यांचा एकत्रित परिणाम शारीरिक मानसिक ताण वाढत असल्यानं ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी लोको पायलट एकवटलेत. लोको पायलट यांना विश्रांतीगृहामध्ये पुरवले जाणारे अन्न हे बहुतेक वेळा निकृष्ट दर्जाचं असतं. विश्रांतीगृहात स्वच्छता, योग्य देखभाल आणि आवश्यक सुविधांचा अभाव आहे, ज्यामुळे कामानंतरही आराम करता येत नाही. विश्रांतीगृहात योग्य प्रकाश योजना नसल्यानं रात्रीच्या वेळी किंवा प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळेच लोको पायलटनी हा निर्णय घेतलेला आहे. हवामान बदल हा आजच्या शासन व्यवस्थेसमोरील गंभीर आणि तातडीचा प्रश्न असून मुंबई क्लायमेट वीक हा हवामान कृतीसाठी देशातील महत्त्वाचा आणि व्यापक परिणाम करणारा मंच आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मुंबई क्लायमेट वीकचा हा चर्चेपेक्षा कृती, गुंतवणूक योग्य प्रकल्प आणि भागीदारांचा मंच ठरावा, तसंच मुंबई जागतिक हवामान कृतीसाठी महत्त्वाचं केंद्र व्हावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. बदलतं हवामान आणि त्याचा निसर्गासह जीवनशैलीवर होणाऱ्या परिणामांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तसंच देशातील हवामान कृतीला गती देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकचं आयोजन वांद्रे येथील जिओ कार्निवल वर्ल्ड इथं करण्यात आलंय. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.